श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मार्च 2023 मध्ये गोदावरी प्रकल्प सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आलं. एप्रिल आणि मे महिन्यात या संदर्भातील विविध बैठक देखील पार पडल्या. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 56,44,00,000 रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला. मात्र त्यामध्ये अनेक गोष्टी दुर्लक्षित करण्यात आल्या. तसेच पूर प्रणव क्षेत्र असल्याने स्थायी आणि अस्थायी स्वरूपातील कामकाजाची स्पष्टता या आराखड्यात नसल्याने संभ्रम निर्माण झाला. यामुळे सर्वसमावेशक आराखडा नव्याने तयार करण्याच्या सूचना वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले, सरोज आहिरे, प्रभारी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि या सर्व अधिकाऱ्यांना या बैठकीत सूचना देण्यात आल्या. तसेच गोदावरीचा विषय तातडीने मार्गी लावावा यासाठी आपल्या खात्याच्या माध्यमातून 10 कोटी रुपये देण्याची तयारी देखील मंत्री मुनगंटीवार यांनी दर्शवली. इथं सन्माननीय सर्व आमदार आहेत, आपल्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयही आहेत आणि सर्वांनी सूचना केली. अतिशय वेगाने काम व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न हा असेल की या संदर्भातले सारे निर्णय हे गतीने व्हावे. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा याबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय अनुकूल आहेत. पण पहिला टप्पा आज जो निश्चित झाला तो 10 कोटीच्या मर्यादित करावा आणि त्यानंतर इतर बाबींच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक घेऊन बाकी विषयावर मग सविस्तर चर्चा करावी असा साधारणतः मानस आहे. प्रयत्न हाच आहे. तुम्ही जो प्रश्न केला की आचारसंहितेच्या अगोदर साधारण तरी इतर सर्व प्रोसेस पूर्ण व्हावी. येत्या मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीच गोदा आरती संदर्भातील पहिल्या टप्प्यातील 10 कोटी रुपयांच्या मर्यादित प्रस्तावाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात आपण स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. अध्यात्म आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदामाईची आरती सुरू व्हावी अशी एकमुखी मागणी लोकप्रतिनिधी, साधू महंत आणि सर्वसामान्य नाशिककरांकडून करण्यात येते. आता सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. त्यामुळे निवडणुकांआधी गोदा आरतीचं बिगुल नक्कीच वाजणार अशी चर्चा आहे. यामध्ये पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला आणि पुरोहित संघाचे सदस्य हे देखील उपस्थित होते आणि यांनी देखील वारंवार पाठपुरावा करून ही मागणी आता पूर्ण होईल त्या संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करतायत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद,